संघाला एकाला विनंती करू, पराग आपला 12वा खेळाडू आपण पाठवून द्यायचा आहे. हॅलो, आम्ही महत्त्वाचा सन्मान घेतो या ठिकाणी. आशिरा अश्विन कुमार पाटील यांनी यायचं आहे. नक्कीच अंडर-19 मुंबई, त्यानंतर मुंबई क्रिकेट असोसिएशनच्या माध्यमातून स्टेट लेवल मॅचेस जयपूर, त्यानंतर अंडर-19 मुंबई इंडियन ज्युनियर प्लेयर्स, आणि त्यानंतर कोच पाहायला गेलं तर कल्पना मूर्तीकर, नक्कीच आचरेकरांची ही मुलगी यांच्या माध्यमातून कोचिंगच्या माध्यमातून ही घडलेली खेळाडू आहिरा अश्विन कुमार पाटील हिजा आपण ह्या ठिकाणी. आशिरा, तर प्लीज या आशिरा. हॅलो, समिया ताई आणि भाटकर मॅडम यांना विनंती करतोय की आपल्या शुभ हस्ते या गुणवान खेळाडूचा आपण सत्कार करायचा आहे, ज्यांनी अत्यंत जबरदस्त कामगिरी त्यांच्या या कमी वयामध्ये केलेली आहे आणि तिला पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा द्यायच्या आहेत. आजच्या स्पर्धेसाठी उपस्थित एक फोटो घ्यायचा आहे. आहिरा हिचा सत्कार केला जातोय. आशिरा हिचा सत्कार केला जातोय. तर मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून एक सन्मान चिन्ह तिला दिला जाईल. आशिरा हिचा आपण हिचा सत्कार करतोय. मायेची उबदार शाल आणि या स्पर्धेची गोड आठवण म्हणून या ठिकाणी तिचा सत्कार केला जातोय. खूप खूप टाळ्या झाल्या पाहिजे, कारण कमी वयामध्ये खूप चांगली कामगिरी तिच्या माध्यमातून होतोय. भविष्य उज्ज्वल त्याचं व्हायला पाहिजे आणि अशा आपण शुभेच्छा तिला देऊया आणि वळूया क्रीडांगणावरती, जे ते फायनलचा मॅच सुरू झालेला आहे. फायनलचा बिग फाईट, बिग मॅच, आणि या मॅचकडे पुन्हा एकदा आपण जाऊया आपले साथी समालोचक यांच्या माध्यमातून. या ठिकाणी फायनलच्या सामन्याला सुरुवात झालेली आपल्याला पाहायला मिळते. रोहा विरुद्ध रायगड लिफ्ट अलिबाग या संघांमध्ये. प्रथमतः नाणेफेकी जिंकून रोहा संघाने गोलंदाजी स्वीकारलेली आपल्याला पाहायला मिळते. प्रसाद पिलनकर कर्णधार नक्कीच नाणेफेकीसाठी आले होते, नाणेफेकी जिंकली आणि नक्कीच मैदानामध्ये गोलंदाजी घेण्याचा निर्णय घेतला. मंदार पाटील, एक मोठं नाव, वरसुली गावाकडनं गोलंदाजी करत असताना नेहमी आपण पाहतो, पण आज आपल्या समाजासाठी, आपल्या ह्या संघासाठी गोलंदाजी करण्यासाठी सिद्ध झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. 3 चेंडू सांगता झाली. लेग बायच्या स्वरूपामध्ये ही धाव गेलेली आपल्या पंचांच्या माध्यमातून इशारा येतोय. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली, दुसऱ्या चेंडूवरती निर्धाव आपण चेंडू हा पाहिलात आणि तिसऱ्या चेंडूवर सुद्धा 1 धाव. पाहता 3 चेंडूंचा खेळ मंदारने मात्र या ठिकाणी कोणताही जास्त वेळ न घेता पूर्ण झालेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मंदारचं या ठिकाणी कौतुक करावं लागेल. अनेक वेळी मैदानामध्ये मंदारनी गोलंदाजी करताना एक महत्त्वाचं षटक जे फेकायचं असतं, ती कामगिरी बऱ्याच वेळेला पार करून दाखवलेली आपल्याला पाहायला मिळतंय. नक्कीच म्हटल्याप्रमाणे हा सुद्धा चेंडू नंबर 4 निर्धाव गेलेला पाहायला मिळतोय. ज्या महत्त्वाच्या सामन्याच्या वेळी, ज्या महत्त्वाच्या कामगिरी करायची असते, त्यावेळी राहुल पेडणेकर उर्फ नक्की ज्या ठिकाणी आपण विचार केला होता की मैदानामध्ये राहुल पेडणेकरची जादू किंवा राहुल पेडणेकरचे मोठे फटके आपल्याला पाहायचे आहेत, आणि नक्कीच म्हटल्याप्रमाणेच पुढच्या चेंडूवरती मंदारच्या चेंडूला ओळखलं. थोडंसं मंदारने सुद्धा विचार केला असेल की प्रत्येक टायमाला रोहनला त्याच चेंडूवरती आपण धरून ठेवू शकत नाही. नक्की चेंडूवरती थोडासा फरक केला, परंतु मंदारपेक्षा राहुल मात्र ह्या ठिकाणी थोडासा हुशार निघाला. चेंडूला ओळखलं आणि बराचसा लांब सीमारेषेच्या बाहेर षटकारासाठी हा चेंडू फेकून दिलेला आपल्याला पाहायला मिळतोय. राहुल पेडणेकर मैदानामध्ये खेळताना सज्ज पाहायला मिळतो. अंतिम चेंडू फुलटॉस चेंडू होता. ह्या चेंडूवरती बॅटची कडा घेऊन चेंडू
गती प्राप्त करत मैदानाच्या बाहेर जातोय, सीमारेषेच्या बाहेर जातोय. या चेंडूवरती मिळतील 4 धावा. पंच इशारा करतात की हे षटक संपले. पाहता पाहता 6 चेंडूंचा खेळ इथे समाप्त झाला आणि 6 चेंडूमध्ये धावसंख्या झाली ती 12 धावा. हे दुसरं मंदारचं षटक असेल. आधीच्या सामना सुद्धा पाहिलं तर मंदारनी 12 धावा दिल्या होत्या. हे सुद्धा षटक पाहिलं तर मंदारनी 12 धावा आपल्या त्या मैदानामध्ये पाहायला आलं. नक्कीच आपण म्हणतो की 12चा नक्कीच असं समीकरण काहीतरी पाहायला मिळालं. मंदार ज्या ठिकाणी पॉवर प्लेचं षटक फेकण्यासाठी सज्ज झाला होता, कर्णधाराला सुद्धा माहिती असेल की जवळपास एक 7 ते 8 धावा किंवा 5 ते 7 धावा अशी क्वालिटी या गोलंदाजामध्ये आहे. परंतु ज्या ठिकाणी समोर असलेला राहुल पेडणेकर आणि हेमंत पाटील हे दोन्ही खेळाडू बलाढ्य आहेत, नावं मोठी आहेत. अनेकशे लीग असून द्या किंवा अनेकशे मोठे सामने असून द्या, नक्कीच आत्ताच झालेल्या अलिबाग प्रीमियर लीग म्हणजे नक्कीच अलिबाग तालुक्यातली सर्वात मोठी स्पर्धा छोटमशेठ भोईर यांच्या माध्यमातून जी भरवली होती, त्यामध्ये हेमंत पाटीलची अफलातून कामगिरी आपण पाहिली होतात. मोठे फटके मारण्यासाठी नेहमी प्रयत्न करत असतो. रिलायन्स नवगावचं नाव हे हेमंत पाटीलच्या नावामुळे किती प्रसिद्ध आहे हे मात्र याचा उत्तम उदाहरण आज आपल्या संघासाठी खेळताना राहुल पेडणेकरचा विचार जर केला तर बरेचशा संघाकडनं हा खेळाडू खेळला. आता मात्र गोंधळपाळ संघाकडनं नेहमीच पाहायला मिळतो. रुपेश बावकरचा एक चांगला मित्र, चांगला प्रतिनिधी, दोघांचीही चांगली खेळाडू वृत्ती यांच्या माध्यमातून गोंधळपाळ संघ सुद्धा एक चांगला या ठिकाणी सुद्धा मिसफील्ड झाली. चेंडू वेग गती प्राप्त करत सीमारेषेच्या बाहेर पुन्हा एकदा मिळतोय ते 4 धावा. तर या ठिकाणी जर डीजे असताना तर खरंच या सामन्याला मजा आली असती, कारण अफलातून सामना या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळतोय. एक रोमांचभर सामना पाहायला मिळतोय. मान्यवरांना ज्या सामन्याची आतुरता होती तो सामना आपल्याला पाहायला मिळतोय. दुसरं षटक या ठिकाणी मार्गस्थ असताना या ठिकाणी वैभव आला होता. वैभवनी गोलंदाजीला सुरुवात केली. पहिल्या चेंडूवरती चौकार. नक्कीच वैभवची गोलंदाजी सर ज्या प्रकारे करतोय ना खरंच चांगले आहे, परंतु आपले प्राती जे खेळाडू आहेत किंवा साथी 10 खेळाडू आहेत ना सपोर्ट देत नाहीत. नक्की काय म्हणणं असेल आपलं? नक्कीच म्हणणं मी सांगतोय, परंतु त्या दरम्यान या व्यासपीठावरती सन्माननीय नाना गुरुजी यांचं आगमन होत आहे आणि त्यांच्या सोबत सन्माननीय तुकारामजी सिंदनकरांचं आगमन होत आहे या क्रीडानगरीमध्ये. या दोन्ही मान्यवरांचं मी मनपूर्वक हार्दिक स्वागत करतो आहे. अर्थात ज्येष्ठ असे सर्वांचे लाडके नाना गुरुजी आणि तुकारामजी सिंदनकरांचं या व्यासपीठावरती हार्दिक स्वागत आहे. नक्की सर, या दरम्यान आपण जर पाहिलं ना तर हेमंत पाटील सारखा मोठा खेळाडू 2 मिनिटापूर्वी त्याची स्तुती केली होती. नक्कीच त्या स्तुतीला जागेचं कामगिरी करायची होती, पण हेमंत कुठेतरी कमी पडला. आणि नो डाऊट आता मात्र आयकॉन खेळाडू ज्याने अनेकशी मैदानं गाजवली, अनेकशी ज्यांना नावारूपाने म्हणजे मी ह्याच्यासारखा खेळतो का ह्याचा आयडॉल समजून लोक खेळायला सुरुवात केली, असा पराग खोत मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच मोठं नाव आहे. आणि नक्कीच 2 मिनिटापूर्वी त्याच्या भावाचा फोन आला होता. गोव्यावरनं लाईव्ह मॅच बघतोय आणि भरपूर साऱ्या शुभेच्छा दिल्यात. पराग खोतला कामगिरी करून दाखवावी लागेल आपल्या संघासाठी. आणि मैदानामध्ये पराग खोत गेल्यानंतर धावसंख्या मोठी होणार हे निश्चित आहे. पाहायचं आहे ज्या ठिकाणी महत्त्वाचा सामना आहे, फायनलचा सामना आहे. दोन्ही संघांना हा सामना जिंकायचा आहे. भव्य दिव्य असं मोठं चषक ज्या ठिकाणी मायनाक भंडारी चषक 2025 आयोजित करण्यामागचं प्रमुख कारण होतं भव्य दिव्य अशी चषक, हे मात्र आपल्या नावावरती करून घ्यायचं आहे. नक्कीच गोव्यावरून तो मॅच बघतोय, परंतु एक दुःख आम्हाला नक्की आहे, गोव्याची टीम आज आली असती तर या स्पर्धेला 4 चांद लागले असते. बघा, गोव्यावरून जर आज या ठिकाणी टीम एखादी आली असती तर 4 चांद नक्कीच लागले असतील. नक्की तू तिकडून मॅच बघतोस, तुझं खूप खूप धन्यवाद आहे. नक्कीच आयुष पडवळ याच्या माध्यमातून हे मी वर्णन करतोय. नक्कीच पराग खोत त्यांचा भाऊ म्हणून हे उल्लेख करण्यात आला. आणि नक्कीच पराग खोत स्ट्राईकवरती आपल्याला पाहायला मिळतोय. पहिल्या चेंडूवरती वैभव कांबळेच्या चौकार आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. दुसऱ्या चेंडूवरती लगेचच विकेट जोरदार अपील झाली. पंच मात्र या चेंडूवरती कोणताही निर्णय देत नाही आहेत. नक्कीच चेंडू ओळखावा लागेल, कारण जर वैभव कांबळेचा आपण जर विचार केला तर नक्कीच त्याच बरोबरीने गोलंदाजी करण्यामध्ये नेहमी माहेर असतो, फलंदाजी करण्यामध्ये नेहमी माहेर असतो. आत्ताच झालेल्या अलिबागमध्ये सर्वात सुप्रसिद्ध अलिबागमध्ये बीस्ट असलेलं आपलं सर्वांचं लाडकं क्रीडांगण म्हणजे क्रीडा भवन, या ठिकाणी सुद्धा वैभव कांबळेची अफलातून आपण फलंदाजी गोलंदाजी पाहिली होती. असा चांगला खेळाडू पंकजाच्या माध्यमातून घडलेला हा खेळाडू आज गोलंदाजी करताना पाहायला मिळतोय. नक्कीच म्हटलं दुसरा चेंडूही फसवा टाकला. नक्की ज्या ठिकाणी सर बघितलं असेल जितकं नाव मोठं असेल ना तरी आपल्या प्रयत्नात यश येत नसेल तर आपला साथी फलंदाजी विश्वास ठेवावा लागतो. याचं उत्तम उदाहरण दाखवून दिलं. माझ्या बॅटवरती चेंडू येत नाही, माझ्या बॅटमधनं मोठे फटके येत नाही आहेत, तर मी नक्कीच ज्या ठिकाणी मला गरज वाटेल तर राहुल पेडणेकर नक्की जबाबदारी देईल, की राहुलकडं ताकद आहे, राहुलकडं
चांगले मोठे फटके आहेत. 4 चेंडूंमध्ये 11 धावसंख्येवरती खेळत असलेला राहुल पेडणेकर नक्कीच बोलणे योग्य ठरणार नाही, पण पप्पी नावाने फेमस असलेला राहुल पेडणेकर आज मैदानामध्ये फायनलचा सामना खेळताना आपल्याला पाहायला मिळतोय. पाहायचं आहे उर्वरित जे चेंडू बाकी आहेत किंवा जी षटकं बाकी आहेत त्यामध्ये धावसंख्या मोठी करायची आहे, सामन्यामध्ये रंग आणून द्यायचा आहे. नक्कीच प्रेक्षक वर्ग जर पाहिला तर त्यामध्ये मायनाक भंडारी चषकाला सपोर्ट करणारे म्हणू शकता किंवा जे मान्यवर असतील किंवा ज्या ठिकाणी सरांनी उल्लेख केला पूर्ण ह्या पट्ट्यातील आदिवासी समाज पूर्ण ह्या मैदानामध्ये आलेला आपल्याला पाहायला मिळतोय. नक्कीच क्रिकेटवरचं ह्या ठिकाणी प्रेम पाहायला मिळते, त्याचप्रमाणे क्रिकेटमध्ये असलेली आवड या ठिकाणी पाहायला मिळते. त्याचप्रमाणे आपण जर विचार केला तर किम हे बैलगाड्यांसाठी फेमस आहे. नक्कीच आम्ही ह्या ठिकाणी येत असतो आणि आज मात्र क्रिकेटचे सामने. एक चांगला चेंडू नक्कीच पराखोतला सुद्धा हा चेंडू समजला नाही. त्याचप्रमाणे आता मात्र पुढील चेंडू राहुल पेडणेकरला सुद्धा समजला नाही. पाहता पाहता निर्धाव गेला चेंडू. 5 चेंडूच्या ठिकाणी सांगता झाली. उर्वरित एक चेंडू मैदानामध्ये अजूनही फेकणं गरजेचं असेल आणि हा चेंडू मात्र निर्धाव येणं गरजेचं असेल, कारण आत्तापर्यंतची गोलंदाजी केलेली आपण जर पाहिली तर जवळपास दुसऱ्या चेंडूपासून एक निर्धाव पद्धती चेंडू फेकण्यामध्ये वैभवला यश आलेलं पाहायला मिळते. उर्वरित फक्त एक चेंडू बाकी आहे. पाहायचा आहे एक भला मोठा खेळाडू समोर असेल राहुल पेडणेकर, तो गोलंदाजीसाठी वैभव कांबळे. फुलटा चेंडू होता, या चेंडूवरती मोठा फटका. काय घडेल? नक्कीच जे घडायचं होतं ते घडून झालेलं आहे. झेल या ठिकाणी पकडलाय आणि राहुल पेडणेकर सारखा मोठा खेळाडू आता मात्र नाराज होऊन थोडासा दुःखी होऊन माघारी परतताना आपल्याला पाहायला मिळतोय. खरं ज्या खेळाडूचं आपण कौतुक करतो ना सर, त्या तो खेळाडू नावलौकिक करत नाही किंवा ती कामगिरी करून दाखवत नाहीये. कारण राहुल पेडणेकरनी गोंधळबाळ संघाचा आपण जर विचार केलात ना तर गोंधळबाळ संघ एकेरी राहुल पेडणेकरच्या एका खेळाडू किंवा गोलंदाजी मग किंवा फलंदाजी मग ह्या जीवावरती खेळताना पाहायला मिळतो. म्हणजे नक्कीच राहुल आऊट गेला तर धावसंख्या कमी होते किंवा राहुलची गोलंदाजी चालली नाही तर मग जास्त धावसंख्या मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळते. त्याच प्रकारे राहुल सुद्धा माघारी परतला. त्यानंतर जर विचार केला तर हेमंत पाटील सुद्धा माघारी परतला. 2 महत्त्वाचे खेळाडू माघारी परतलेत. नावेरो हा संघ ह्या ठिकाणी बलाढ्य संघ म्हणून आपलं ताकद दाखवताना पाहायला मिळतोय. नो डाऊट ह्याचं सर्व श्रेय जाईल प्रसाद पिळणकर वरती. पाहायचं आहे की उर्वरित जो खेळ बाकी आहे, दुसरं षटक चालू असताना एक बॉल बाकी आहे ना, एक बॉल तर 12 चेंडूंचा या ठिकाणी खेळ बाकी झाला. 12 चेंडूंच्या समाप्तीनंतर धावसंख्या मैदानामध्ये झाली 17 धावा. एकच मानामध्ये समीकरण असेल, जवळपास 10च्या 10 खेळाडूंना सर बॅटिंग मिळाली तरी चालेल, परंतु जास्तीत जास्त धावसंख्या रचायची आहे. आपल्यामध्ये जे पण हुनर असेल, जे पण आपल्यामध्ये क्वालिटी असेल ते आपल्याला दाखवायची आहे. भले एकेरी दुहेरी धावसंख्या असून दे, षटकार चौकार असून दे, वाईट नो असून दे, जे काही असेल आपल्या संघासाठी आपल्याला धावसंख्या रचायची आहे. हे मानामध्ये उदाहरण घेऊन मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतोय. नक्कीच नवीन गोलंदाज येतोय विजय नागवेकर. 4 षटकांचा हा खेळ असणार आहे. तिसरं षटक मार्गस्थ असताना विजय नागवेकर मैदानामध्ये. समोर असेल पराग खोत. नक्कीच पराग खोतकडे सर्वांचं लक्ष असेल. मजगाव ह्या गावातना बिलॉंग करणारा हा खेळाडू. नक्कीच म्हटल्याप्रमाणे एक मोठं नाव आहे. साजेशी कामगिरी करून दाखवावी लागेल. तर पहिला चेंडू नक्कीच म्हटल्याप्रमाणे त्याच पद्धतीने जोरदार अपील होते. या विकेटची गरज आहे. या विकेटला खूप अपील होते, कारण ही जर विकेट गेली तर अर्धा सामना किंवा अर्धा गेम संपणार हे मात्र निश्चित. 3दा जीवदान मिळाले ह्या ठिकाणी पाहायला मिळते. पंचांचा अचूक निर्णय ह्या ठिकाणी पाहायला मिळते. कोणत्याही साईटना कोणताही चुकीचा निर्णय लागणार नाही याचं उत्तम उदाहरण ह्या 3 दिवसामध्ये पंचांच्या माध्यमातून आपण पाहायला मिळालं आहे. एक पंच पाहिलं तर पेण शहरातील पाहायला मिळतात, एक पंच पाहिलं तर अलिबाग शहरातील. दोन्ही पंच, दोघांचं कॉम्बिनेशन चांगलं, दोघांची विचारक्षमता चांगली, दोघांचे निर्णय चांगले आणि ह्या जीवावरती मायनाक भंडारी चषक 2025 हा पार पडताना आपल्याला पाहायला मिळतोय. तिसरं षटक चालू असताना पहिला चेंडू निर्धाव गेलाय. वैभव कांबळे थोडासा कान मंत्र देताना, कारण आपलं षटक चांगलं फेकलं होतं, फक्त 5 धावा दिल्या होत्या, एक विकेट घेतली होती. अशा माध्यमातून वैभव कांबळे एक नक्की स्टायलिश खेळाडू म्हणून नक्कीच त्याची ओळख आपण पाहिली जाते. कारण जितकी मैदानामध्ये आपली या दरम्यान बक्षीस आले 3 षटकारासाठी 500 रुपये आणि तेही पराग खोतसाठी. म्हटल्या बक्षिसाचा आवाज कानात पोचल्या बसल्या हा चेंडू सीमारेषा बराचसा बाहेर येतोय. षटकार अंकित गुळेकर यांच्याकडनं 1000 रुपयाचं बक्षीस आले षटकारांसाठी, षटकाराच्या हॅट्रिकसाठी. तर नक्कीच मैदानामध्ये आपण जर पाहिलं तर षटकार नक्कीच मारून दाखवेल. परंतु आपण जर विचार केला तर नक्कीच सर सुद्धा म्हटले होते की अलिबागमध्ये पैसा उडतो, फक्त पकडणारा पाहिजे. तर नक्कीच पराग खोतनी पैशांसाठी हा षटकार नक्कीच नसेल. आपल्या नावाला साजेशी कामगिरी करून दाखवायची आहे. एक मोठं नाव आहे, एक स्वभावाला. माननीय राजनभाई नार्वेकर यांच्याकडनं प्रत्येक
बॅक टू बॅक 2 षटकारासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक आहे. नक्कीच म्हणजे हा सुद्धा चेंडू पाहायला गेला तर हॅट्रिक होईल ना होईल नक्की माहीत नाही, पण या चेंडूवरती षटकार मारला तर राजन भाई यांच्याकडनं सुद्धा बक्षीस लागलेलं आहे. पाहायचं आहे पराकोत, दबाव मात्र असेल विजयवरती. हा चेंडू नक्कीच म्हटल्याप्रमाणे मोठा फटका आहे, काय घडेल या चेंडूवरती झेल पकडण्यामध्ये यश आलंय. नक्कीच आजच्या दिवसामध्ये आपण जर पाहिलं तर सर बोला. लालच बुरी बला आहे, लालच आली होती. दुविधा स्थितीमध्ये स्ट्रोक केला परागने. 1000 रुपयासाठी हा दुविधा स्ट्रोक होता. षटकार मारू, मोठा फटका मारू की नको, आणि अशा स्थितीमध्ये लालच बुरी बला होती आहे. मेरे दोस्त झेल उडालाय आणि पराग कोर्टवरती परतलाय, आपल्या डगआउटमध्ये गेलाय. नक्कीच सर या ठिकाणी जर पराखोतनी 1000 रुपयाचं पारितोषिक भेटलं असतं ना तर नक्कीच आज पराखोत वर्सुलीमध्येच राहिले असते. आणि नक्कीच जयमल्ला चायनीज सेंटरवरती नक्कीच त्यांच्या ज्याचा मी उल्लेख केला आयुष पडोळ यांचा चायनीज सेंटर आहे त्यावरती नक्कीच आमची भेट झाली असती. ठीक आहे, नशिबाने साथ दिली नाही, ह्या ठिकाणी फटका सक्सेसफुल ठरला नाही आणि या दरम्यान विकेट गेलेली पाहायला मिळते. 3 चेंडूंचा ह्या ठिकाणी खेळ समाप्त झाला. अजूनही उर्वरित 3 चेंडू मैदानामध्ये येणं बाकी असेल. तिसरं षटक चालू आहे आणि हे तिसरं षटक चालू असताना उर्वरित 9 चेंडू अजूनही बाकी असताना ह्या 9 चेंडूमध्ये जास्त धावा आपल्याला काढाव्या लागतील, आपल्या संघाला जिंकण्यासाठी राखाव्या लागतील. नक्कीच मी म्हटल्याप्रमाणे सर ज्यावेळी पराग खोतचा संघ फायनलमध्ये प्रवेश केला ना तर नक्कीच वाटत होतं की हा संघ मोठा आहे, बलाढ्य संघ आहे. कारण ह्या ठिकाणी पाहायला गेलं तर पराग खोत, हेमंत पाटील, त्यानंतर अनेकशी बलाढ्य मोठी नावं आपण विचार केलं तर प्रणव गुलेकर, त्यानंतर राहुल पेडणेकर, ही मोठी नावं आहेत क्रिकेट क्षेत्रामधील. आणि ही म्हणजे आपण ज्याला म्हणतो की टचमधले असलेला खेळाडू आहे किंवा फॉर्ममध्ये असलेला खेळाडू आहे, ही जितकी पण नावं या संघामध्ये मी घेतली ती सर्व टचमधले असलेले खेळाडू आहेत. परंतु ज्या ठिकाणी रोहा नावे या संघाकडे आत्मविश्वास आहे तो मात्र ह्या ठिकाणी दाखवून दिलाय. तर सामना फास्ट करायचा आहे थोडासा पंच. चांगला असा चेंडू, पुन्हा एकदा चेंडू आणि बॅटचा कोणताही संपर्क होत नाही. या ठिकाणी रोखून धरण्याचं काम मैदानामध्ये पार झालेलं पाहायला मिळते विजयच्या माध्यमातून. आणि खरंच विजयचं कौतुक करावं लागेल. गोलंदाजीच्या जीवावरती आपण सामना जिंकवू शकतो किंवा ज्या ठिकाणी आपण नाणेफेकी जिंकलेल्या गोलंदाजी आपण का करावी याचं उत्तम उदाहरण. सर आपण नेहमी आपण क्रिकेटमध्ये पाहतो ज्या संध्याकाळच्या क्षेत्रामध्ये नाणेफेकी सर जिंकली ना की फलंदाजी करण्याचा जास्तीत जास्त डिसिजन घेतला जातो. परंतु या ठिकाणी प्रसाद पिळणकरचं खरंच कौतुक करावं लागेल की नाणेफेकी जिंकून गोलंदाजीचा निर्णय घेतला आणि सक्सेसफुल निर्णय आतापर्यंत आपल्याला पाहायला मिळतोय. हा सुद्धा चांगला चेंडू थोडासा खाली झाला, चेंडूने उसळी घेतली नाही. पुन्हा एकदा समोर मध्ये असलेला हा फलंदाज फक्त पाहत बसला. यष्टीरक्षक आणि गोलंदाजांनी जे आपली काम पार पाडत होते पार पडलेलं आपल्याला पाहायला मिळतंय. आणि पाहता 5 चेंडूंचा खेळ इथं समाप्त झाला. उर्वरित 1 चेंडू विजयचा मैदानामध्ये. नक्कीच विजयची गोलंदाजीचा आपण विचार केलात ना तर पहिला चेंडू निर्धाव, दुसऱ्या चेंडूवरती 6 धावा नक्कीच आल्या होता, तिसरा चेंडू विकेट, चौथा चेंडू निर्धाव, 5वा चेंडू निर्धाव आणि हा 6वा चेंडू. नक्की चांगला चेंडू फेकला कार्पेटच्या आधारे. ह्या चेंडूवरती फील्ड करणं गरजेचं असेल. 1 धाव मात्र ह्या ठिकाणी रोखू शकणार नाही. तिसऱ्या षटकाची सांगता होणार. पंचांचा इशारा आमच्यापर्यंत याचा पंच दर्शवतात की हे षटक ह्या ठिकाणी संपलंय. आणि षटक समाप्तीनंतर 18 चेंडूंच्या या खेळानंतर धावसंख्या एकंदरीत झाली ती 24 धावा. चला फास्ट करायचा आहे सामना, शेवटचं षटक आहे, प्लीज लवकरात लवकर. नक्की सर आपण जर पाहायला गेलं तर 3 षटक, 18 चेंडू आणि 24 धावा आजच्या दिवसामधील हा फायनलचा सामना आहे. आणि नक्कीच बरेचसे सामने बघितलेत म्हणजे जवळपास आपण जर पाहिलं तर दापोली संघ सुद्धा एक बलाढ्य संघ होता. जवळपास 71 धावा 62 धावा मारलेला संघ होता. परंतु मुरुड संघासमोर त्यांना हार पत्करावी लागली. हा संघ ह्या स्पर्धेतून बाहेर पडला. तर ह्याच ठिकाणीचा आपण विचार केला तर आधीचा सामना म्हणजे सेमीफायनलचा सामना जो गोलंदाजीच्या जीवावरती जिंकला होता असा सामना आपण सुद्धा पाहिलात. म्हणजे हे किहीमचं मैदान म्हणजे राजा शिवछत्रपती या नावाने प्रसिद्ध असलेले किहीम गावातील हे मैदान नक्कीच गोलंदाजीला जितका सपोर्ट करतं तितकंच फलंदाजीला करतोय. म्हणजे दोघांच्या साईडनं आपण पाहायला गेलं तर समतोलन वातावरण आपल्याला पाहायला मिळतंय. नवीन गोलंदाज आर्यन बोरकर, नक्कीच मगाचा सामनावीर किंवा ज्याला आपण प्लेयर ऑफ द मॅच किंवा मालिकावीर ज्याला म्हणतो असा हा खेळाडू मैदानामध्ये आता गोलंदाजीसाठी आलाय. नक्कीच चांगली गोलंदाजी करण्यामध्ये माहीर असतो. नक्कीच ज्या ठिकाणी आपण जरी विचार केलात ना तरी हा गोलंदाजांनी एक जादुई किंवा सर आपण जरी म्हटलं तर ह्या छोट्या छोट्या टुर्नामेंटमधला आपलं नाव मोठं करायचं असतं तरच मग ह्या मोठ्या टुर्नामेंटमध्ये त्या ठिकाणी मग PMP चषक असेल किंवा मग अलिबाग चॅम्पियन ट्रॉफी असेल किंवा त्याच ठिकाणी आपण विचार करता अलिबाग प्रीमियर लीग असेल. ह्या मोठ्या स्पर्धांमध्ये आपल्याला जर खेळायचं असेल ना तर ह्या छोट्या छोट्या स्पर्धेतनं आपलं नाव मोठं करावं लागेल. आणि खरंच ह्या ठिकाणी
आर्यन बोरकरनी मात्र हे करून दाखवलंय. आपल्या गोलंदाजीवरती विश्वास ठेवलाय, कर्णधारांनी विश्वास ठेवलाय. ह्याचं सोनं आपल्याला करून दाखवायचं होतं. आणि नक्कीच्या किमच्या मैदानामध्ये म्हणू शकताय किंवा ह्या मायनाक भंडारीच्या चषकामध्ये यांनी खरंच जादुई गोलंदाजी करून दाखवलंय. पाहायचा आहे दुसरा चेंडू मैदानामध्ये आर्यन बोरकरचा. उलट्या हाताने फेकला चेंडू, मोठा फटका आलाय. बराच सलाम, ज्या षटकाराची गरज होती तो षटकार ह्या चेंडूवरती आलेला पाहायला मिळतोय. आणि या 6 धावेने धावसंख्या जाऊन पोचली जवळपास 30 धावा. उर्वरित 4 चेंडू अजूनही बाकी आहेत. जवळपास 1 ते 2 षटकार जरी आलं तरी धावसंख्या मैदानामध्ये ज्या प्रकारे आपल्याला रचायची आहे किंवा ज्या प्रकारे आपल्याला करायची आहे त्याचं मात्र उत्तम उदाहरण हा संघ अलिबाग संघ आपल्याला करून देऊ शकतो. नक्कीच पाहायचं 4 चेंडू आणि ह्या 4 चेंडूमध्ये धावसंख्या जास्तीत जास्त किती होणार. आतापर्यंत धावसंख्येचा आपण जर विचार केलात तर 30 धावसंख्या मैदानामध्ये झालेली आपल्याला पाहायला मिळते. नक्की सर म्हटल्याप्रमाणे गोलंदाज आणि फलंदाजामधलं हे युद्ध आपल्याला पाहायला मिळतं. एका टायमाला जर प्रथम फलंदाज मोठे फटके मारतोय तर लगेच पुढच्या चेंडूवरती गोलंदाज तशाच प्रकारे चेंडू निर्धाव सुद्धा काढण्याचा प्रयत्न करतो. यश सुद्धा मिळतंय. पाहता पाहता 3 चेंडूची सांगता झाली. पहिल्या चेंडूवरती निर्धाव आला, दुसरा चेंडू षटकार आला होता, तिसरा चेंडू निर्धाव. पाहता पाहता चौथा चेंडू मैदानामध्ये ट्रॅव्हल झाला, चांगला फटका आणि ह्या फटक्यावरती 1 धाव पूर्ण झाली. दुसऱ्या धावसाठी प्रयत्न करतील. नक्की प्रयत्न केला आणि प्रयत्नांना यश नाही. रिव्ह्यू घेतलेला आहे सर, चेक करतायत. नक्कीच एके लाईव्ह स्पोर्ट्सच्या माध्यमातून ही स्पर्धा आपण लाईव्ह प्रक्षेपण करतो यूट्यूबच्या माध्यमातून. आणि नक्कीच रिव्ह्यू घेतलाय. जो काही निर्णय असेल तो 2 मिनिटांमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवला जाईल. चला काय निर्णय येतोय. नॉन स्ट्रायकर आउट आहे. पराग आरेकर. नॉन स्ट्रायकर आउट आहे. धावसंख्या 31 मैदानामध्ये झालेले आपल्याला पाहायला मिळते. अजूनही उर्वरित 2 चेंडू मैदानामध्ये येणं गरजेचं असेल. चेंडू नंबर 5 मैदानामध्ये आर्यनचा. बघा इथे रनआउटचा विकेट गेला होता. भावेश याच्याकडे चेंडू आल्यानंतर दुसरी धाव घेताना फलंदाज रनआउट स्वरूपात बाद होतोय. एका धावेने धावसंख्या पुढे जाईल आणि ती आता 32 वरती पोहोचले. या सत्रातला शेवटचा चेंडू असेल. 32 धावा झाल्यात. मी म्हटल्याप्रमाणे संध्याकाळच्या वेळेला सूर्य अस्त झाल्यानंतर हवेमध्ये झालेला दवाचा इफेक्ट या सेकंड सत्रामध्ये जरूर आपल्याला बघायला मिळेल. कारण थोडीशी हवा थंड झाली, वारा गार व्हायला लागलेला आहे आणि मग आता सेकंड इनिंगमध्ये मोठे फटके जाणार नाही आहेत. या क्रीडांगणावरती जर आपण बघतो तर दवाचा इफेक्ट हा नक्कीच जाणवत असतो.
चला प्लीज सामना फास्ट घ्या ना, कारण अजून आपल्याला एक इनिंग खेळायचं, उत्तरार्ध खेळवायचं आहे. त्यामध्ये पुन्हा 32 धावसंख्या झाले. एक शेवटचा चेंडू आहे. एक चेंडू शिल्लक आहे इथे. की चांगला असा चेंडू मैदानामध्ये आपल्याला अरेंजच्या माध्यमातून पाहायला मिळाला. नक्की शेवटचा चेंडू, निर्धाव चेंडू, जी सांगता या ठिकाणी वीज पुरवठा सुरू झालेला आहे. या दोन संघामधून रायगड डीप अलिबाग की एनडी नावारोहा यामधला आपण बघतोय फायनलिस्ट कोण होणार, अजिंक्य पदाचा मानकरी या स्पर्धेमधून कोण होणार याचं चित्र येणाऱ्या 24 चेंडूमध्ये आपल्याला बघायला मिळेल. आणि हॅलो, सूरज मसुरकर यांनी जर मेडन षटक टाकलं तर अंकित गुलेकर यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक आलेलं आहे. अंकित सर या ठिकाणी उपस्थित आहेत आणि बक्षिसांची खैरात करत आहेत. मॅच जिंकायला धावा पाहिजेत. 33 धावांची गरज आहे. अंकित गुलेकर गोल्डन मॅन या ठिकाणी उपस्थित आहेत, त्यांच्याकडून या ठिकाणी बक्षिसांची खैरात होतोय. सामना जिंकायला 33 धावेची आवश्यकता. 24 चेंडू आहेत आणि 24 चेंडूमध्ये 33 धावांची गरज आहे. व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय राजनभाई नार्वेकर, सन्माननीय श्री नाना गुरुजी तुकारामजी सिंदनकर, शिवप्रसाद तोडणकर आणि सन्माननीय खोतसाहेब आणि सर्वच मान्यवर या ज्या व्यासपीठावरती उपस्थित आहेत, नंदुशेठ मयेकर यांच्या भव्य उपस्थितीमध्ये हॅलो चेक 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 यांच्या भव्य उपस्थितीमध्ये आज हा मॅचला सुरुवात होतोय. आमच्या व्यासपीठावरती समियाताई आणि त्यांच्या सर्व महिला या ठिकाणी उपस्थित आहेत आणि त्यांच्या शुभ उपस्थितीमध्ये फायनलचा मॅच सेकंड इनिंगला सुरुवात होईल. तर या इनिंगचं धावतं समालोचन मी आपल्या राष्ट्रीय भाषेमध्ये आपल्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रयत्न करतोय. मैच ऑन होता हुआ, मैच शुरू होता हुआ, जबकि जीतने के लिए 33 रनों की जरूरत है. या व्यासपीठावरती उपस्थित सन्माननीय या ग्रामपंचायतचे सरपंच पिंट्या शेठ गायकवाड सुद्धा या मॅचचा आनंद घेत आहेत व्यासपीठावरती. इसी बीच सीधे खेल दिया, स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर शानदार छक्का आता हुआ. वैभव कामले के बल्ले से निकलता हुआ ये शानदार छक्का 6 रन के साथ अपना खाता खोला. पहले मैच में भी 6 रन के साथ खाता खोला था. बैकवर्ड स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के ऊपर उन्होंने छक्का जड़ दिया था. इसी वक्त भी बैकवर्ड स्क्वायर लेग का क्षेत्र उन्हें चुना और छक्का जड़ दिया. एक बार फिर सूरज मसूलकर की गेंद, मगर इस बात हवा में, गेंद पलक में और जान हलक में, और इसी बीच बल्लेबाज वैभव कामले बैक टू द पैविलियन, बिग विकेट. बड़ा झटका लगता हुआ वैभव कामले के रूप में, जहां से पहली गेंद के ऊपर छक्का आया मगर दूसरी गेंद के ऊपर सूरज मसूलकर ने उनको मिड ऑफ के ऊपर पकड़ दिए और पहला विकेट गिरता हुआ. जबकि जीतने के लिए 33 रनों की जरूरत है, 33 रनों की जरूरत, मगर दूसरी गेंद के ऊपर विकेट आया है. हर एक ओवर में देखा जाए तो 8 के औसत से और 8 के ऊपर के औसत से रन बनाने हैं. पहली गेंद के ऊपर छक्का आने के बाद आखिरी 5 गेंद के ऊपर 2-3 रन निकालकर यहां से एवरेज बना पा सकती थी, मगर ये मैच खत्म करना चाहते थे. जल्दी थी वैभव को और वो विकेट खोकर वापस पैविलियन में जाते हुए. अब नए बल्लेबाज मैदान में आते हुए, जबकि उसका नाम है
भावेश पवार नहीं रे, बागदांडा के ये खिलाड़ी भावेश अब मैदान के ऊपर आते भी, जबकि बल्लेबाजी के लिए स्ट्राइक एंड के ऊपर 2 गेंदे 6 रन स्कोरबोर्ड के ऊपर। ये तीसरी गेंद सूरज मसूलकर की राइट आर्म ओवर द विकेट, इसे एक बार पुल कर दिया, गेंद सीधे स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर 6 रनों के लिए। दूसरा छक्का यहां से भावेश के बल्ले से निकलता हुआ, छक्कों की अब बौछार हो रही है। अगर दूसरा छक्का आता है तो यहां से 1000 रुपए का इनामी राशि मिल सकता है। इस गेंद के ऊपर अगर छक्का आता है तो राजन भाई नार्वेकर की तरफ से ये गेंद के ऊपर छक्का आता है तो कोशिश जरूर कर रहे थे, मगर गेंद ने बल्ले का अंदरूनी हिस्सा लिया, गेंद फाइन लेग की तरफ का, जहां पे खड़े स्क्वायर लेग का फील्डर ने उसे फील्ड किया, मगर तब तक उन दोनों बल्लेबाज ने हिरनों की तरह दौड़ लगाते हुए ये रन पूरा किया। अच्छी रनिंग बिटवीन द विकेट। 1 रन के साथ कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है 13 रन के ऊपर। 33 रनों की जरूरत थी, अब 20 रनों की जरूरत है। सूरज मसूलकर एक बार फिर अगली गेंद लेकर यहां पे एक बार उड़ा दिया, सीधे मिड विकेट बाउंड्री लाइन के बाहर। तीसरा छक्का आता हुआ इस इनिंग का, इस ओवर में तीसरा छक्का। 6 रन के साथ स्कोर छलांग लेता हुआ जहां पहुंचा है 19 रन के ऊपर। अब पराग खोत के पास कोई मौका नहीं है इस मैच में, क्योंकि 19 रन स्कोर बोर्ड के ऊपर आ चुके हैं। 14 रनों की जरूरत है। पहले ही ओवर में ये मैच अपनी तरफ खींच लिया है प्रसाद पिलनकर ने। इस बार ऑफ स्टंप के बाहर गेंद की थी, वाइट यॉर्कर करने की कोशिश थी और उसी के साथ ये पहले ओवर की समाप्ति होती हुई 19 रन खर्च किए सूरज ने। पूरे इस टूर्नामेंट में जिन्होंने बढ़िया गेंदबाजी की थी, मगर आखिरी फाइनल में उनको यहां से मार पड़ी। 19 रन उन्होंने खर्च किए। इस प्रतियोगिता में देखा जाए तो सूरज की कुल मिलाकर बढ़िया गेंदबाजी, विकेट टेकर गेंदबाजी, कंजूस गेंदबाजी उन्होंने की थी, मगर फाइनल में 19 रन खर्च करने के कारण यहां से फाइनल के ऊपर कब्जा करने के लिए अब दूर हो रही टीम। जब 18 गेंदे और जीतने के लिए 14 रनों की जरूरत है। गेंदबाज के रूप में नया ओवर लेकर शुरू होते हुए गेंदबाज बॉलर से नाव विघ्नेश गेंदबाजी के लिए पहली गेंद हवा में है और कॉटन बोल्ट के रूप में यहां से बल्लेबाज वापस पैविलियन में और एक झटका, भावेश बैक टू द पैविलियन। आज रविवार आहे आणि रविवारी MSCP बोर्डाने पुन्हा एकदा नक्की आपल्याला धोका दिलेला आहे। काल सुद्धा असंच झालं होतं, आज सुद्धा असंच झालेलं आहे। ज्या क्षणाला लाईटची आवश्यकता होती त्या क्षणाला MSCP नक्की धोका देत असतो आणि असं कित्येकदा झालेलं आहे, आज सुद्धा झालेलं आहे। हे कुठेतरी कमी व्हायला पाहिजे होतं, परंतु नेहमीच कुठेही चांगला कार्यक्रम असो त्या ठिकाणी लाईट ही गेलेलीच असते। आज सुद्धा लाईट गेलेली आहे आणि डीजेचा जो आपल्याला वापर करायचा होता तो मात्र आता करता आला नाही आहे। तो 1-2 दिवस परीक्षा होती आणि त्यामुळे आपण डीजे वाजवला नव्हता, परंतु आज सुद्धा त्या डीजेचा आस्वाद आपल्याला घेता आला नाही आहे। याला सर्वत्व कारणीभूत आहे तो म्हणजे MSCP बोर्ड। या ठिकाणी त्यांनी लाईट संपूर्ण दिवस घालवली आणि जो आनंद आपला होता तो मात्र हिरावून घेतला। इसी बीच एक बार फिर गेंदबाजी के ऊपर चलते हैं, जहां से अच्छी गेंदबाजी होती हुई देखिए यहां से गेंद को घुमाया था। गेंद शॉर्ट थर्ड मैन की तरफ फील्ड की गई। 1 रन यहां से जरूर मिलेगा। 1 रन के साथ कुल मिलाकर स्कोर जा पहुंचा है। इसके पहले जो विकेट गिरा था उसके लिए ये 500 रुपये का इनाम आता हुआ राकेश चिंबुलकर इनकी तरफ से 500 रुपये का इनामी राशि वो विकेट के लिए आई थी। मगर अब जीतने के लिए चाहिए, रनों की जरूरत है, काफी कम रन चाहिए। 15 गेंदे और 13 रनों की जरूरत। देखिए यहां से और एक गेंद डॉट डालने में कामयाब हुए तो 14 गेंदे और 13 रनों की जरूरत है। ये मैच घूमता हुआ इस वक्त लगातार कुछ गेंदे डॉट आई है
तो मैच घूमने की कोशिश कर रहे हैं ये गेंदबाज। जो मुकाबला जारी है नाभा रोहा और रायगढ़ लिप के बीच में, गेंद को सीधे खेल दिया स्क्वायर लेग बाउंड्री लाइन के बाहर, 1 बाउंस ओवर द रोप, 4 रन। जहां पे पराग फील्ड कर रहे थे लेकिन उनके बगल से गेंद को निकाल दिया। 4 रनों के लिए 24 रन स्कोरबोर्ड के ऊपर आते हुए जीतने के लिए अब चाहिए 9 रनों की जरूरत। 13 गेंदे और 9 रनों की जरूरत है। ये मुकाबला एक हाई टेंशन वाला, फाइनल में अपना नाम, फाइनल अपने नाम करने की कोशिश की जा रही है। चैंपियन इस टूर्नामेंट के कौन बनेंगे? इस बार फुल टॉस थी और उसे सीधे खेल दिया पराग के सर के ऊपर से, शानदार छक्का, 6 रन। 12 गेंदे और 3 रनों की जरूरत। ये मुकाबला जीत लिया है हालांकि, क्योंकि 12 गेंदे 3 रन की जरूरत है। पर या ठिकाणी आपण जर बघितला तर प्रसाद पिलनकरच्या टीमने हा मॅच आणि ही चॅम्पियन ट्रॉफी वरती नाव कोरण्यासाठी शेवटच्या 3 धावा पाहिजे, 3 रनों की जरूरत है। नावा रोहा इस टीम के लिए उनके ओनर है, हालांकि लहू जी जिन्होंने ये टीम खरीदी की थी उनका सम्मान होगा। फाइनल के ऊपर पूरी तरह से 12 गेंदे और 3 रनों की जरूरत, यानी कि ये चैंपियन बनने के लिए सिर्फ 3 रन निकालने हैं। गोल्डन मैन की तरफ से छक्का आता है तो 500 रुपए का इनाम था, मगर कैच होता हुआ और 1 विकेट। 11 गेंदे और 3 रनों की जरूरत है। ये मुकाबला जीतने के लिए, ये फाइनल जीतने के लिए यहां से नावा रोहा इस टीम के लिए। लाईटची प्रतीक्षा अजून सुद्धा आहे बघा। जर फायनल जिंकल्यानंतर जल्लोष हा व्हायला पाहिजे होता, परंतु जल्लोष आपल्याला करता येणार नाहीये, कारण ही स्पर्धा या ठिकाणी थोड्याच वेळात संपेल, परंतु अजून सुद्धा लाईट या ठिकाणी आलेला नाहीये, त्यामुळे थोडीशी निराशा जरूर आहे। परंतु हा फायनल वरती चॅम्पियनचा मानकरी या क्षणाला होणार का? अजून एक चेंडूची प्रतीक्षा करावी लागते की काय? या चेंडूवरती एकेरी धाव जरूर आले, 1 रन जरूर आता हुआ, मगर अभी भी जीतने के लिए 2 रनों की जरूरत है। पराग खुद गेंदबाजी के लिए आए हैं, मगर यहां से 2 रन रोकने में कामयाब होते क्या? स्वरूप ने अगर छक्का लगाया तो 500 रुपये का इनाम अंकित गुलेकर गोल्डन मैन की तरफ से आता हुआ, मगर ये गेंद डॉट आती हुई और एक कुछ गेंदों का यहां से इंतजार करना होगा फाइनल के ऊपर कब्जा करने के लिए, फाइनल के ऊपर अपना नाम दर्ज करने के लिए। इस वक्त इस बार गेंद सीरी मिड ऑफ के ऊपर खेली, मगर और 1 विकेट गिरता हुआ रनआउट का। तालियों के गूंज के साथ इस विकेट का स्वागत होता हुआ। पराग ने बढ़िया गेंदबाजी की है। अब जीतने के लिए चाहिए 2 रन। गेंदे है, बॉल की दे, 2 रनों की जरूरत है। 8 गेंदे और 2 रनों की जरूरत है। प्रसाद पिलनकर अब खुद आते हुए, क्योंकि मैच के ऊपर पूरी तरह से जीत हासिल करनी चाहिए। अनुभव के साथ यहाँ से बल्लेबाजी करने के लिए आए। छक्का अगर लगता है तो 500 रुपये का इनाम अंकित गुलेकर की तरफ से आता हुआ गोल्डन मैन की तरफ से, मगर प्रसाद यहाँ से छक्का लगाते या यहाँ से 1-1 रन बनाकर ये जीत पाते हैं मैच। इसी वक्त गेंद को खेल दिया थर्ड मैन बॉडी लाइन की तरफ और जीत का परचम लहराते हुए यहाँ से प्रसाद पिलनकर ये जीत हासिल कर दी है। नाहवा रोवा टीम इसने लहू जी जिनके मालिक है, उन्होंने ये चॅम्पियन ट्रॉफी जीत ली। स्टंप घेऊन जाऊ नका कृपया, स्टंप इथेच ठेवायचे आहेत।
स्टंप नेऊ नका कृपया. एक धाव शॉट आहे बघा. अजून सामना संपला नाही आहे. हे चित्र अजून सुद्धा आपल्या समोरती आहे. एक धाव शॉट दिलेली आहे आणि त्यामुळे अजून एका चेंडूची प्रतीक्षा आपल्याला करावी लागेल. या मॅच मध्ये अजून सामना जिंकला गेला नाही आहे. हॅलो, सामना पूर्ण संपून द्या ना. संघ बॉल डेट होऊन दे, त्यानंतर निर्णय होऊन दे पंचांचा. आपल्या हक्काची ट्रॉफी कुठेही जाणार नाहीये ती. म्हणून तर नेहमी आपण सांगत असतो की सामना जोपर्यंत संपला नाहीये तोपर्यंत प्रेक्षक आणि खेळाडू मैदानामध्ये येणार नाहीये. परंतु आज सुद्धा ते चित्र बघायला मिळालं. प्रेक्षक सर्व जल्लोष केला, परंतु या ठिकाणी एक शॉर्ट रन होती आणि त्यामुळे पुन्हा एकदा सामना अजून खेळावा लागेल. स्टंप कोणी घ्यायचे नाही आहेत याची मंडळाच्या वतीने आपल्याला सांगण्यात आलेलं आहे. परंतु अजून सुद्धा जल्लोष करण्यासाठी एक चेंडूची किंवा आणखी काही चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल की काय. इथे प्रसाद पिलनकर स्ट्राईकवरती आहे आणि एक मात्र धावेची गरज आहे. 7 चेंडू 1 धाव हा सामना जिंकायला पाहिजे. तर या ठिकाणी आपण बघतोय अजून एक चेंडूची प्रतीक्षा करावी लागेल, कारण षटक संपतोय आणि 6 चेंडू आणि 1 धावेची आवश्यकता या मॅच मध्ये असणार आहे. अत्यंत जबरदस्त मॅच या ठिकाणी होईल, कारण कित्येकदा असे रेकॉर्ड झालेत. अलिबाग टेनिस क्रिकेटमध्ये असतील, रायगड टेनिस क्रिकेटमध्ये सुद्धा झालेले असतील की एका धावेसाठी संघ पराभूत झालेला असेल. 6 चेंडूमध्ये 1 धाव सुद्धा दिली गेली नाही आहे. त्यामुळे अजून सामना संपला नाही आहे. या ठिकाणी नक्की 1 धावेची गरज. 6 चेंडू शिल्लक असतील. फायनलवरती अजून सुद्धा कब्जा करण्यासाठी 1 मात्र धावेची गरज आहे. 6 चेंडू आणि 1 धाव. आणि हा विनिंग स्ट्रोक केलाय. सामना आता मात्र स्टंप उचलू नका, फक्त जल्लोष आपण करायचा आहे. स्टंप मात्र कोणी घेऊन जाऊ नका. स्टंप मात्र नेऊ नका, ही आपल्याला विनंती आहे. स्टंप कुठेही नेऊ नका. इथे फायनलवरती कब्जा केला आहे. फायनलचा मानकरी या ठिकाणी झालेला आहे, तो म्हणजेच नाव्हा रोहा हा संघ. या संघाचं आपण अभिनंदन करूया. रनर ऑफ संघ राहिला आहे तो रायगड लिप. या संघाचं सुद्धा कौतुक करूया. तृतीय क्रमांकाचा मानकरी हा संघ मुंबई राहिलेला आहे, त्या संघाचं सुद्धा आपण अभिनंदन करूया. या मॅचमध्ये या प्रतियोगितामध्ये 3 पारितोषिक आपल्यासाठी आलेले आहेत आणि ते